नमस्कार मंडळी, आजची रेसिपी खूप खास आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया. एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत. एक गाठी लसण, 2 टोमॅटो लालवाले, खूप सारी कोथिंबीर, एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण मोठे मोठे चिरलेले आहेत. सर्वप्रथम कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्सरला काढून घेऊया. थोडंसं आबडधोबड काढायचं आहे. त्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. आता हे बघा, अशा पद्धतीनं काढलेलं आहे. आता यामध्ये शेंगदाणे आणि लसण घातलेलं आहे. तुम्ही अशी भाजी कुठंच पाहिली नसेल. इतकी भारी भाजी होते, खूप टेस्टी होते. नक्की एकदा करून बघा. किचन किंग मसाला घेतलेला आहे, 1 मोठा चमचा भरून. पोहे खायच्या चमच्याने घ्यायचे आहेत मसाले. 1.5 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. पनीर मसाला असला तर ते घेतला तरी चालतो. तर 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे. हळद घेतलेली आहे आणि घरचं लाल तिखट घ्यायचं आहे. मीठ आपल्याला एकदम शेवटी घालायचं आहे, अगोदर मीठ घालायचं नाही. आता हे सुके मसाले सगळे तेलात घालून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही काढलेली आहे कांदा टोमॅटोची, ती घालायची आहे यामध्ये. आणि ग्रेव्ही घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करायचे आहे. पाहू शकता किती मस्त तेल तेल दिसत आहे. आता सगळी ग्रेव्ही यामध्ये घालून छान शिजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. अशी फोडणी भाजीला घातली ना, एकदम हॉटेलसारखी भाजी होते. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि आता हे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण याला तळूनसुद्धा घेऊ शकतो, पण मी तळणार नाही, कच्चेच वापरणार आहे. तुम्ही कच्चंच पनीर वापरा, खूप टेस्टी भाजी लागते, एकदम हॉटेलसारखी. तर पाहू शकता छान असा मसाला फ्राय झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे. तरी पण एकदम परफेक्ट आणखीन शिजलेला नाही. पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता थोडासा शिजलेला आहे. 50% मसाला शिजल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे 3 ते 4 चमचे फ्रेश दुधाची साय घातलेली आहे. आणि 5 मिनटं झाकून ठेवून ही मसाला सगळी ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे. एकदम छान तरी येते. आपण यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला नाही, तरी पण खूप छान भाजीला तरी येते. आता झाकून ठेवून परत शिजून घेणार आहे. पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आणि एकदम हॉटेलसारखी भाजी झालेली आहे. त्यामध्ये आता कट करून घेतलेलं पनीर घालूया आणि छान जितका आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढा रस्सा बनवायचा आहे. खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, छान मिक्स केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला डब्याला न्यायचे असेल तर रस्सा बनवायची गरज नाही, अशीही खाली तरी चालते. जर घरामध्ये खायचे असेल तर थोडाफार तरी रस्सा पाहिजेच. पाहू शकता थोडासा रस्सा केलेला आहे मी. एकदम भारी भाजी झालेली आहे. नक्की अशा पद्धतीने करून बघा, खूप टेस्टी लागते. आता याला 5 ते 10 मिनटं छान उकळी काढायची आहे, एकदम मंद गॅसवर. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा अशी साखर घालायची आहे, कारण आपण गावरानी टोमॅटो घातलेला आहे. थोडंसं आंबट गोड चव येते. आणि त्यानंतर घातलेली आहे कोथिंबीर. आता एकदम मंद गॅसवर 5 ते 10 मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला सगळा पनीरमध्ये गेला पाहिजे. तर पाहू शकता भाजी छान झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की शेअर पण करा. खूप टेस्टी भाजी होते. बोटं चाटून खातील, परत या भाजीची मागणी करतील, हॉटेलचं खाणं विसरून जातील. नक्की एकदा करून बघा. चला तर भेटूया पुन्हा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.